हॅलो एव्हरीवन. क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी ट्युटोरियल्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हॅलो एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपण आय पी सिक्युरिटी हा पॉइंट कव्हर करणार आहोत. आय पी पॅकेट्स हे प्लेन टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असतात. जर आपण एखादा आय पी पॅकेट ट्रान्समिट करत असू तर आपण त्याचे कंटेंट ऍक्सेस करू शकतो, रीड करू शकतो किंवा मॉडिफाय करू शकतो. तर हे अवॉइड करण्यासाठी आपण वेगवेगळे मेकॅनिझम्स बघितले होते. म्हणजे SSL प्रोटोकॉल होता, SHTTP प्रोटोकॉल होता, PGP प्रोटोकॉल, PEM प्रोटोकॉल. तर हे सगळे सेकंड लेवल हायर मेकॅनिझम्स आपण बघितले होते की ज्यांच्या थ्रू आपण हा डेटा ऍक्सेस होण्यापासून काय करत होतो, सेव्ह करत होतो. पण मग अशी कोणती सिक्युरिटी अप्लाय करता येईल का जेणेकरून डायरेक्ट आय पी पॅकेटच सेव्ह करता येईल? तर त्यासाठी हा आय पी सिक्युरिटी कन्सेप्ट डेव्हलप करण्यात आला. आपण जे प्रोटोकॉल्स बघितले होते म्हणजे SSL, SHTTP, PGP ते सगळे सेकंड लेवल सिक्युरिटी मध्ये येतात. मग आय पी लेवलची जी सिक्युरिटी असेल ती कुठल्या लेवलची सिक्युरिटी असणार आहे? फर्स्ट लेवल सिक्युरिटी. मग ह्या सिक्युरिटी मध्ये काय केलं जातं तर आय पी पॅकेट हे स्वतः म्हणजे आय पी पॅकेटलाच काय केलं जातं, सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते आणि मग त्याच्यावरती काय केलं जातं, सेकंड लेवल सिक्युरिटी इम्प्लिमेंट केली जाते. त्याच्यामुळे त्या पॅकेटची जी काही सिक्युरिटी आहे ती काय केली जाते, मेंटेन केली जाते. म्हणजे 1994 मध्ये इंटरनेट आर्किटेक्चर बोर्ड यांनी काही स्टडी केला आणि त्यांनी इंटरनेटवरची सिक्युरिटी कशा पद्धतीने मेंटेन करता येईल याच्यावरती त्यांनी खूप सारा रिसर्च केला. मग त्यावेळेस IPv4 हा प्रोटोकॉल होता. पण सिक्युरिटीसाठी, ऑथेंटिकेशनसाठी, कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करण्यासाठी, इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी कोणतंही मेकॅनिझम नव्हतं. तर मग IPv6 क्रिएट करण्यात आला, IP न्यू जनरेशन प्रोटोकॉल क्रिएट करण्यात आला. मग ह्या स्टडीचा सगळा एकंदर रिपोर्ट पाहता त्यांनी IP लेवलला सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं ठरवलं आणि हा जो काही प्रोटोकॉल डेव्हलप करण्यात आला किंवा ह्यालाच ही सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याच्या प्रोसेसलाच IP सिक्युरिटी किंवा IPsec असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्यांनी गोष्टी डॉक्युमेंट करून ठेवल्या. साधारण 5 डॉक्युमेंट्स मध्ये त्यांनी ही इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवलेली आहे. म्हणजे RFC नंबर 1825 मध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ सिक्युरिटी आर्किटेक्चर आहे. 26 मध्ये डिस्क्रिप्शन ऑफ पॅकेट ऑथेंटिकेशन एक्सटेन्शन टू IP, हे सगळे डिस्क्रिप्शन. 28 मध्ये ऑथेंटिकेशन मेकॅनिझम, 29 मध्ये स्पेसिफिक इन्क्रिप्शन मेकॅनिझम, हे सगळं RFC मध्ये काय केलं गेलं, डॉक्युमेंट करून ठेवण्यात आलं. आणि हे सगळे जे काही फीचर्स आहेत ते IPv4 मध्ये कदाचित असतील, पण IPv6 प्रोटोकॉलनी हे सगळे फीचर्स सपोर्ट करणं इसेन्शियल आहे. मग ओव्हरऑल आयडिया काय आहे IPsec प्रोटोकॉलची? तर IPsec काय करणार आहे, तुमचा जो काही ट्रान्सपोर्ट लेअर आणि ऍप्लिकेशनचा लेअरचा जो डेटा आहे तो ट्रान्समिशनच्या वेळेस एन्क्रिप्ट करून, सील करून पाठवणार आहे. त्याच्यामुळे इंटिग्रिटी मेंटेन होणार आहे, कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन होणार आहे. मग IPsec ते पर्टिक्युलर IP पॅकेट IPsec प्रोसेसिंग नंतर कशा पद्धतीने दिसणार आहे, तर बघा, ट्रान्सपोर्ट हेडर एन्क्रिप्टेड, ऍक्च्युअल डेटा पण एन्क्रिप्ट केला जाणार आहे आणि जे काही इंटरनेट हेडर असणार आहे ते कसं असणार आहे, नॉन एन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. सो ट्रान्सपोर्ट डेटा अँड ऍक्च्युअल डेटा आर एन्क्रिप्टेड आणि इंटरनेट हेडर कशा फॉर्म मध्ये असणार आहे, नॉन एन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये. मागच्या सेशन मध्ये जो आपण TCP/IP प्रोटोकॉल बघितला होता तर त्याच्याशी कम्पेअर करायचं झालं तर इथं तुम्ही बघू शकता की ह्या जो काही IPsec लेअर आहे ती इंटरनेट आणि ट्रान्सपोर्ट लेअरच्या मध्ये काय झालेली आहे, प्लेस करण्यात आलेली आहे. म्हणजे सेंडर कडून ओरिजिनल मेसेज येईल ऍप्लिकेशन लेअरला, ऍप्लिकेशन लेअर कडून ट्रान्सपोर्ट लेअरला. इथं IPsec प्रोसेसिंग होईल आणि मग ते पॅकेट इंटरनेट लेअरला पाठवलं जाईल.
मग तिथून ते डेटा लिंकला जाईल, मग ट्रान्समिशन करून अगेन डेटा लिंक, रिसिव्हर साईडला इंटरनेट, पुन्हा इथं IPsec प्रोसेसिंग होईल, ट्रान्सपोर्ट लेअर, ऍप्लिकेशन लेअर, आणि रिसिव्हरला काय मिळणार आहे, ओरिजिनल मेसेज मिळणार आहे. म्हणजे IPsec हा जो काही प्रोटोकॉल आहे किंवा IP सिक्युरिटी जी आहे ती कुठं प्लेस करण्यात आलेली आहे, ट्रान्सपोर्ट आणि इंटरनेट या दोन्हीच्या मध्ये ही सिक्युरिटी प्लेस करण्यात आलेली आहे. मग ह्या IPsec ऍडव्हान्टेजेस काय म्हणता येतील, तर ऍडव्हान्टेजेस असं सांगता येतील की जर एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला रिमोटली एखादा कम्प्युटर ऍक्सेस करायचा आहे, रिमोटली एखादा सर्व्हर ऍक्सेस करायचा आहे, तर तुम्ही तो सिक्युअरली ऍक्सेस करू शकता. जर एखाद्या ऑर्गनायझेशनचे वेगवेगळ्या ब्रांचेस असतील, मग त्या वेगवेगळ्या सिटीत असतील किंवा एकाच सिटीत असतील, तर मग त्यांच्यामध्ये कनेक्शन करायचं असेल तर IPsec इनेबल्ड नेटवर्क क्रिएट करून सिक्युअरली डेटा ट्रान्समिशन केलं जाऊ शकतं. किंवा दोन वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स असतील, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करायचं असेल तरी सुद्धा आपण IPsec enabled नेटवर्कचा यूज करू शकतो. हा जो काही IPsec प्रोटोकॉल आहे तो खूपच ट्रान्सपरंट आहे. तो इम्प्लिमेंट करण्यासाठी युजरला कोणत्याही प्रकारच्या ट्रेनिंगची गरज नसते. काल आपण बघितलं होतं की फायरवॉल आपण इम्प्लिमेंट करतोय सिक्युरिटीसाठी. मग ह्या फायरवॉल मध्ये जर IPsec कॉन्फिगर्ड केला तर एंट्री एक्झिट पॉइंटलाच काय केलं जातं, सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. IPsec हा ऍक्च्युली नेटवर्क लेअर वरती काम करतो, त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट लेअर किंवा वरची जी काही ऍप्लिकेशन लेअर आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस करण्याची आवश्यकता पडत नाही. जसं मगाशी सांगितलं तसं जर फायरवॉल किंवा राउटर मध्येच हे IP सिक्युरिटी इम्प्लिमेंट केली तर आउटगोइंग आणि इनकमिंग ट्रॅफिक दोन्ही काय होतात, प्रोटेक्ट केले जातात. जर एखादा तुमचा स्टाफ असेल जो ट्रॅव्हलिंग करताना म्हणजे त्याचं सपोज कधी ह्या ऑफिसला कधी त्या ऑफिसला अशा पद्धतीचं त्याचं काम असेल, तर त्या ठिकाणी तशा कॉर्पोरेट नेटवर्क मध्ये सुद्धा IPsec इनेबल्ड नेटवर्कची सिक्युरिटी फार महत्वाची ठरते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे IPsec इम्प्लिमेंट करणं हे खूप इनएक्सपेन्सिव्ह आहे, त्याच्यामध्ये जास्त खर्च होत नाही. मग हा IPsec प्रोटोकॉल बघण्याच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर IP पॅकेट हा दोन पोर्शन्स मध्ये ऍक्च्युली असतो, IP हेडर आणि ऍक्च्युअल डेटा. ठीक आहे, IP पॅकेट दोन पार्ट मध्ये असतो. पहिला पार्ट असेल IP हेडर आणि दुसरा असतो ऍक्च्युअल डेटा. मग ज्या वेळेस आपल्याला IPsec फीचर्स त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचे असतात त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, एक्स्ट्रा IP हेडर्स तिथं ऍड करावे लागतात. हे एक्स्ट्रा IP हेडर्स ना एक्सटेन्शन हेडर्स म्हणतात. मग हा IPsec आपल्याला दोन प्रकारचे फीचर्स किंवा दोन प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. एक आहे ऑथेंटिकेशन साठी आणि एक आहे कॉन्फिडेन्शियालिटी साठी. मग ह्या दोन सर्व्हिसेस साठी आपल्याला दोन IP एक्सटेन्शन हेडर लागतील. तर ते कोणते कोणते आहेत, तर ऑथेंटिकेशन हेडर आणि एनकॅप्सुलेटिंग सिक्युरिटी पेलोड. ऑथेंटिकेशन हेडर हे ऑथेंटिकेशनची सर्व्हिस देतं आणि एनकॅप्सुलेटिंग सिक्युरिटी पेलोड हे कॉन्फिडेन्शियालिटीची सिक्युरिटी देतं. प्लस हे दोन्हीही डेटा इंटिग्रिटी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, AH आणि ESP दोघंही डेटा इंटिग्रिटी प्रोव्हाइड करतात. प्लस AH हे ऑथेंटिकेशन साठी वापरलं जातं आणि ESP एनकॅप्सुलेटिंग सिक्युरिटी पेलोड हे कॉन्फिडेन्शियालिटी साठी काय केलं जातात, वापरले जातात. मग हा जो काही ऑथेंटिकेशन प्रोटोकॉल आहे, जसं आता सांगितलं की तो ऑथेंटिकेशन देतोय, इंटिग्रिटी देतोय. हे AH काय आहे, एक हेडर आहे जे IP पॅकेट मध्ये आपण इन्सर्ट करणार आहोत. मग ह्याच्यामध्ये काय असतं, तर याच्यामध्ये क्रिप्टोग्राफिक चेकसम कॅल्क्युलेट करून स्टोअर केली जाते. IP हेडर आणि सबसिक्वेंट पॅकेट कंटेंट्स मध्ये हे इन्फॉर्मेशन काय केली जाते, हे AH हेडर प्लेस केलं जातं. त्यासाठी डेटामध्ये कोणतेही चेंजेस करण्याची आवश्यकता नसते. आणि सेकंड जो प्रोटोकॉल आहे एनकॅप्सुलेटिंग सिक्युरिटी पेलोड प्रोटोकॉल, हा डेटा कॉन्फिडेन्शियालिटी देतो. ESP प्रोटोकॉल मध्ये नवीन हेडर हे IP पॅकेट मध्ये
इम्प्लिमेंट करावं लागतं. याच्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण डेटा ट्रान्सफॉर्म करणार आहोत त्यावेळेस तो अनरीडेबल एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये पाठवला जातो. त्याच्यामुळं त्याची सिक्युरिटी ही मेंटेन केली जाते. मग ज्यावेळेस IP पॅकेट प्रोसेस केलं जातं IPsec प्रोसेसिंगने, तर त्यावेळेस सुरुवातीला AH एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि नंतर ESP म्हणजेच काय, ऑथेंटिकेशन हेडरच्या आतमध्ये ESP असतं. आउटसाइडला काय आहे, ऑथेंटिकेशन हेडर, आणि त्याच्या आतमध्ये काय आहे, एन्कॅप्सुलेटिंग सिक्युरिटी पेलोड. मग रिसिव्हरच्या साईडला आधी AH रिमूव्ह केलं जाईल, प्रोसेस केलं जाईल, आणि नंतर ESP काय केलं जातं, प्रोसेस केलं जातं. मग हे जे दोन प्रोटोकॉल आहेत AH आणि ESP, हे दोन मोड मध्ये काम करतात. पहिला आहे टनेल मोड आणि दुसरा असतो ट्रान्सपोर्ट मोड. दोन्हीमध्ये म्हणजे AH टनेल मोड, AH ट्रान्सपोर्ट मोड, ESP टनेल मोड, ESP ट्रान्सपोर्ट मोड. तर ह्याचं जे काही वर्किंग आहे, टनेल मोडचा कन्सेप्ट म्हणजे काय आहे, सपोज आपल्याकडे ही डायग्राम तुम्ही बघू शकता. सो कन्सेप्ट ऑफ टनेल मोड, सपोज X कम्प्युटरला डेटा पाठवायचा आहे Y ला, तर काय केलं जातं, X हा त्याची प्रॉक्सी फाइंड आउट करेल, प्रॉक्सी P1, आणि Y ची प्रॉक्सी P2. मग X कडून डेटा प्रॉक्सी P1 ला पाठवला जाईल. त्यानंतर मध्ये एन्क्रिप्टेड टनेल फॉर्म केलं जातं. हा आलेला डेटा एन्क्रिप्टेड टनेल मधून प्रॉक्सी P2 ला मिळतो आणि प्रॉक्सी P2 कडून तो कुणाला मिळतो, Y ला मिळतो. हा झाला टनेल मोड. मग याच्यामध्ये X आणि Y हे काय असणार आहेत, इंटरनल IP हेडर्स असणार आहेत. त्यांचा जो काही डेटा असणार आहे तो हाईड केलेला असणार आहे. आणि P1 आणि P2 काय असणार आहे, तुमचा एक्सटर्नल IP हेडर असणार आहे, ज्याच्या थ्रू तुमचं काय होणार आहे, ट्रान्समिशन होणार आहे. मग टनेल मोड मध्ये तुमचा एंटायर IP डेटाग्राम, एंटायर IP पॅकेट काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं. संपूर्ण IP डेटाग्राम तो घेणार आहे, त्याला IPsec हेडर आणि ट्रेलर देणार आहे, पूर्ण गोष्ट एन्क्रिप्ट करणार आहे, आणि मगच IP हेडर लावून तो काय केला जातो, पुढे सेंड केला जातो. ठीक आहे. जे आता मी सांगितलं की इंटरनल IP हेडर अँड डेटा A tends to B म्हणजे X tends to Y आणि P1 tends to P2 म्हणजे हा काय आहे, एक्सटर्नल IP हेडर. सो जो काही आपला डेटा आहे टनेल मोड मध्ये कसा वर्क होतो, तर ट्रान्सपोर्ट लेअरचा जो काही डेटा आहे, ट्रान्सपोर्ट लेअर पेलोड चा डेटा हा नेटवर्क लेअरला पाठवला जाईल. नेटवर्क लेअर मध्ये त्याला IP हेडर ऍड केलं जातं. नेटवर्क लेअर मध्ये आल्यानंतर IP हेडर आणि IP पेलोड डेटा दोन्हीही एन्क्रिप्ट केलं जातं आणि त्याला IPsec हेडर आणि IPsec ट्रेलर असाइन केले जातात. अगेन हा जो काही फॉर्म आहे त्याला नवीन IP हेडर दिला जातो आणि हा टनेल मोड थ्रू काय केला जातो, सेंड केला जातो. आणि सेकंड काय आहे, ट्रान्सपोर्ट मोड. ट्रान्सपोर्ट मोड मध्ये काय केलं जातं, ऍक्च्युअल सोर्स आणि डेस्टिनेशन ऍड्रेस हे हाईड केले जात नाहीत, ते प्लेन टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये ट्रान्सफर केले जातात. ट्रान्सपोर्ट मोड मध्ये ट्रान्सपोर्ट लेअरचा डेटाला डायरेक्ट काय केलं जातं, IPsec हेडर आणि IPsec ट्रेलर ऍड केले जातात आणि तो डेटा पाठवला जातो. मग ज्या वेळेस राउटर टू राउटर ट्रान्समिशन आहे किंवा राउटर टू होस्ट ट्रान्समिशन आहे किंवा होस्ट टू राउटर ट्रान्समिशन आहे, अशा ठिकाणी टनेल मोड वापरला जातो. आणि होस्ट टू होस्ट असं ट्रान्समिशन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट मोड वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे इंटरनेट की एक्सचेंज प्रोटोकॉल. तर इंटरनेट की एक्सचेंज प्रोटोकॉल हा IPsec ला एक सपोर्टिंग प्रोटोकॉल आहे. IPsec ऑपरेशन मधली पहिली स्टेप म्हणजे युझिंग इंटरनेट की एक्सचेंज प्रोटोकॉल. ज्यावेळेस आपल्याला
ट्रान्समिशन करायचं आहे किंवा AH आणि ESP वापरायचे आहेत, तर त्यांनी काम करताना कोणत्या कीज वापरायच्या, कोणते क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम वापरायचे, हे या फेज मध्ये काय केलं जातं, डिसाईड केलं जातं. IKE म्हणजेच इंटरनेट की एक्सचेंज ही IPsec प्रोटोकॉलची पहिली स्टेप आहे. ठीक आहे. स्टेप 1 काय आहे, अल्गोरिदम अँड की निगोसिएशन्स युझिंग IKE. IKE काय आहे, प्रोटोकॉल इंटरनेट की एक्सचेंज. आणि मग याचं जे काही आउटकम आहे, IKE फेजचं आउटकम असतं सिक्युरिटी असोसिएशन, SA. ठीक आहे. स्टेप 1 चा आउटकम काय येतं, सिक्युरिटी असोसिएशन SA. ते काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. मग हा SA चा यूज करून नंतर काय केलं जातं, स्टेप 2 ला ऍक्च्युअल AH आणि ESP ऑपरेशन्स काय केले जातात, परफॉर्म केले जातात. मग हे जे काही IKE आहे, IKE ची इनिशियल फेज आहे, त्याचं जे काही आउटकम आहे सिक्युरिटी असोसिएशन, ते म्हणजे काय, तर सिक्युरिटी असोसिएशन हे एक ॲग्रीमेंट असतं. सिक्युरिटी असोसिएशन हे एक ॲग्रीमेंट आहे, ज्या दोन कम्युनिकेटिंग पार्टीज ला एकमेकांबरोबर कम्युनिकेट करायचं आहे, त्या काय करतात, सिक्युरिटी असोसिएशनचा यूज करतात. मग ह्या सिक्युरिटी असोसिएशन मध्ये कोणती इन्फॉर्मेशन सेव्ह केलेली असते, तर IPsec प्रोटोकॉलचं व्हर्जन कोणतं वापरायचं, ट्रान्सपोर्ट मोड वापरायचा का टनेल मोड वापरायचा, ट्रान्समिशन साठी कोणता क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम वापरायचा, क्रिप्टोग्राफिक कीज कोणत्या प्रकारच्या वापरायच्या, त्या कीचा लाईफ टाइम काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सिक्युरिटी असोसिएशन SA मध्ये काय केलेल्या असतात, स्टोअर केलेल्या असतात. आणि AH आणि ESP दोघंही हे SA काय करतात, यूज करतात. म्हणजे जर हा जो काही SA आहे सिक्युरिटी असोसिएशन, हा सिम्प्लेक्स मोड मध्ये काम करतो, म्हणजेच इट इज युनिडिरेक्शनल. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपल्याला हे वापरायचं असेल किंवा ही प्रोसेस करायची असते, त्यावेळेस आपल्याला SA चे 4 सेट्स लागतात. डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. SA1 ट्रॅफिक डिरेक्शन इनकमिंग प्रोटोकॉल AH, SA सेट 2 ट्रॅफिक डिरेक्शन आउटगोइंग AH, SA सेट नंबर 3 ट्रॅफिक डिरेक्शन इनकमिंग प्रोटोकॉल ESP, SA सेट 4 ट्रॅफिक डिरेक्शन आउटगोइंग प्रोटोकॉल ESP. म्हणजे ठीक आहे, AH आणि ESP प्रत्येकासाठी इनकमिंग आउटगोइंग साठी 2-2 सेट, म्हणजे असे टोटल आपल्याला किती 4 सेट्स लागतात SA चे पुढचं कम्युनिकेशन करण्यासाठी. मग आता हे SA स्टोअर कुठं करून ठेवायचे, तर त्यासाठी डेटाबेसमध्ये सिक्युरिटी असोसिएशन डेटाबेस नावाचा स्टोरेज एरिया ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेला असतो. तो रिझर्व डेटा असतो. सिक्युरिटी असोसिएशन डेटाबेस हा रिझर्व डेटा असतो आणि ह्याच्यामध्येच ह्या SA च्या एंट्रीज काय केल्या जातात, स्टोअर केल्या जातात. SAD हा प्री डिफाईन्ड असतो आणि तो फक्त आणि फक्त IPsecच यूज करू शकतो. प्रत्येक पार्टी जी कम्युनिकेट करणार आहे त्यांच्याकडे स्वतःचा SAD असणं गरजेचं असतं आणि ह्या SAD मध्येच ज्या काही ऍक्टिव्ह SA एंट्रीज आहेत, त्या सगळ्या ऍक्टिव्ह SA एंट्रीज त्या SAD स्टोरेज मध्ये काय केलेल्या असतात, स्टोअर केलेल्या असतात. मग ह्या SAD मध्ये कुठले कुठले फील्ड्स येतात, तर याच्यामध्ये सिक्वेन्स नंबर काउंटर असतो, सिक्वेन्स काउंटर ओव्हरफ्लो असतो, अँटी रिप्ले विंडो, AH ऑथेंटिकेशन, ESP ऑथेंटिकेशन, ESP इन्क्रिप्शन, IPsec प्रोटोकॉल मोड, पाथ मॅक्झिमम ट्रान्सफर युनिट आणि लाईफ टाइम. या सगळ्या गोष्टी ह्या SAD म्हणजे सपोज सेट नंबर 1 असेल तर त्यात एवढे सगळे फील्ड्स असणार आहेत, त्याची करस्पॉन्डिंग माहिती तिथं स्टोअर केली जाते. सेट नंबर 2 साठी एवढी सगळी माहिती तिथे काय त्या SAD स्टोरेज मध्ये काय केली जाते, सेव्ह केली जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑथेंटिकेशन हेडर. मग ह्या ऑथेंटिकेशन हेडरचा फॉर्मॅट कसा आहे, मग अशी आपण बघितलं होतं की ऑथेंटिकेशन हेडर हे डेटा इंटिग्रिटी आणि ऑथेंटिकेशन अशा दोन गोष्टी IP पॅकेटला प्रोव्हाइड करतात. मग ही डेटा इंटिग्रिटी म्हणजेच काय, की तुम्ही ज्या पद्धतीने IP पॅकेट पाठवणार आहे ते ऍज इट इज काय होणार आहे, दुसऱ्या साईडला मिळणार आहे.
हा जो AH आहे तो टोटली मॅक प्रोटोकॉल वरती बेस्ड आहे. त्याच्यामुळं हा जो काही वर्क होतो तो संपूर्णपणे सिक्रेट की वरती वर्क होतो. त्याच्यामध्ये IP स्पूफिंग अटॅक्स काय केले जातात, अवॉइड केले जातात. आणि ह्याचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर समोर तुम्हाला दिसतंय त्या पद्धतीने ऑथेंटिकेशन हेडरचा फॉर्मॅट असतो. नेक्स्ट हेडर, पेलोड लेंथ, रिझर्व्ड, सिक्युरिटी पॅरामीटर इंडेक्स, सिक्वेन्स नंबर आणि ऑथेंटिकेशन डेटा. मग ह्या फील्डमध्ये पण जी काही नेसेसरी इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप केली जाते. नेक्स्ट फील्डमध्ये काय असणार आहे, हे 8 बिटचं फील्ड असतं आणि ह्याच्यामध्ये तुमचं नेक्स्ट हेडर काय आहे ते मेन्शन केलेलं असतं. जर ESP पुढचं हेडर असेल तर तिथं 50 व्हॅल्यू असते, दुसरं असेल तर 51 व्हॅल्यू स्टोअर केली जाते. पेलोड लेंथ हा सुद्धा 8 बिटचं फील्ड आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, ह्याची व्हॅल्यू 4 असते. सो टोटल नंबर ऑफ तुमची वर्ड्सची लेंथ तिथे मेन्शन केली जाते. रिझर्व्ह मध्ये ही हे 16 बिट फील्ड रिझर्व्ह करून ठेवलेलं आहे फ्युचर यूज साठी. सिक्युरिटी पॅरामीटर इंडेक्स मध्ये काय केलं जातं, तुमचा सोर्स ऍड्रेस, डेस्टिनेशन ऍड्रेस आणि IPsec प्रोटोकॉल ह्याचं कॉम्बिनेशन करून एक युनिक व्हॅल्यू तिथं प्लेस केली जाते. सिक्वेन्स नंबर, रिप्ले अटॅक रोखण्यासाठी सिक्वेन्स नंबर असाइन केले जातात. आणि ऑथेंटिकेशन डेटा म्हणजेच त्याच्यामध्ये इंटिग्रिटी चेक व्हॅल्यू ICV फॉर पर्टिक्युलर डेटाग्राम ही त्या ऑथेंटिकेशन डेटामध्ये काय केली जाते, स्टोअर केली जाते. सो हे जे काही ऑथेंटिकेशन हेडर आहे ते दोन ह्याच्यामध्ये वर्क होतं, ट्रान्सपोर्ट मोड आणि टनेल मोड. तर ट्रान्सपोर्ट मोड मध्ये कसं वर्क होतंय बघा. तर बिफोर अप्लाइंग AH काय आहे, IP हेडर, TCP हेडर आणि ओरिजिनल डेटा. मग ज्यावेळेस आपण AH अप्लाय करणार आहे तर ओरिजिनल IP हेडर आणि TCP हेडर यांच्यामध्ये हा AH इम्प्लिमेंट केला जातो. पुढे ओरिजिनल डेटा आहे. ठीक आहे. सो ट्रान्सपोर्ट मोड मध्ये काय झालेलं आहे, TCP हेडर आणि IP हेडर यांच्या बरोबर मध्ये हे ऑथेंटिकेशन हेडर काय केलं जातं, प्लेस केलं जातं. आणि हा जो काही पुढचा डेटा आहे तो इन्क्रिप्ट केला जातो, पण IP हेडर इन्क्रिप्ट केलं जात नाही. कारण की डेस्टिनेशनला समजायला पाहिजे की कोणत्या IP ऍड्रेस वरून हे पॅकेट आलेलं आहे. सो इथं ऑथेंटिकेशन हेडर इन बिटवीन प्लेस केलं जातं. आणि सेकंड जो टाईप आहे टनेल मोड, AH टनेल मोड. तर ओरिजिनल डेटा कसा असणार आहे आपला, IP हेडर, TCP हेडर, ओरिजिनल डेटा. मग टनेल मोड मध्ये बघा पूर्ण डेटाग्राम पॅकेट एन्क्रिप्ट केलं जातं. म्हणजे हा ओरिजिनल IP हेडर, हा म्हणजे हा हेडर आहे, TCP हेडर, ओरिजिनल डेटा, हे सगळं एन्क्रिप्ट केलं जातं आणि इथं ऑथेंटिकेशन हेडर प्लेस केलं जातं. आणि मग त्याच्या आधी नवीन एक IP हेडर काय केलं जातं, ऍड केलं जातं. सो टनेल मोडचं वर्किंग हे अशा पद्धतीने होतं. जर मागचं वर्किंग बघितलं तर इथं काय आहे, इथं फक्त TCPचा डेटा, ओरिजिनल डेटा एन्क्रिप्ट होत आहे, ऑथेंटिकेशन हेडर प्लेस केलं जात आहे आणि इथं IP हेडर आहे असंच राहणार आहे, हे आहे असंच राहतंय. आणि टनेल मोड मध्ये काय आहे, हे ओरिजिनल IP हेडर पण एन्क्रिप्ट होत आहे, TCP हेडर एन्क्रिप्ट होत आहे, ओरिजिनल डेटा एन्क्रिप्ट होत आहे आणि इथं नवीन IP हेडर काय केला जातो, असाइन केला जातो. सो हे झाले AH ट्रान्सपोर्ट मोड आणि AH टनेल मोड. ऍप्लिकेशनची जशी रिक्वायरमेंट असते त्यानुसार हे मोड काय केले जातात, वापरले जातात. नेक्स्ट आहे एनकॅप्सुलेटिंग सिक्युरिटी पेलोड. हा जो प्रोटोकॉल आहे हा कॉन्फिडेन्शियलिटी आणि इंटिग्रिटी प्रोव्हाइड करतो. ESP हा टोटली सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी टेक्निक वरती इम्प्लिमेंट केला जातो. हा जो काही ESP आहे तो ऑथेंटिकेशन हेडर बरोबर कंबाईन केला जातो. मग ह्याचे पॅरामीटर्स कोणते कोणते आहेत, तर सिक्युरिटी पॅरामीटर इंडेक्स आहे, सिक्वेन्स नंबर आहे, पेलोड डेटा आहे, पॅडिंग लेंथ, नेक्स्ट हेडर, ऑथेंटिकेशन डेटा. सो हे सगळे काय आहेत, ESP चे फील्ड्स आहेत. सो बरेचसे जे फील्ड्स आहेत ते आपण मगाशी पाहिले त्याच पद्धतीने आहेत. म्हणजे सिक्युरिटी पॅरामीटर इंडेक्स मध्ये पण एक युनिक आयडेंटिटी असणार आहे जी की सोर्स ऍड्रेस, डेस्टिनेशन ऍड्रेस आणि IPsec प्रोटोकॉलचा यूज करून डिफाइन केलेली आहे. सिक्वेन्स नंबर म्हणजे रिप्ले अटॅक रोखण्यासाठी हे सिक्वेन्स नंबरचं फील्ड असतं.
पेलोड डेटामध्ये तुमचा डेटा असणार आहे ट्रान्सपोर्ट लेअरचा. पॅडिंगमध्ये पॅडिंग बिट्स कोणते आहेत ते मेन्शन केलं जाईल. पॅडिंग लेंथमध्ये किती पॅडिंग बाईट्स तिथे अप्लाय करायचे ती व्हॅल्यू मेन्शन केली जाते. नेक्स्ट हेडरमध्ये नेक्स्ट तुमचा IP हेडर कुठला आहे ते तिथं मेन्शन केलं जातं आणि ऑथेंटिकेशन डेटामध्ये इंटिग्रिटी चेक व्हॅल्यू काय केली जाते, इन्सर्ट केली जाते. तर या सगळ्या फील्ड्सची व्हॅल्यू या ठिकाणी काय केली जाते, इम्प्लिमेंट केली जाते. मग हे जे ESP प्रोटोकॉल आहे ह्याचे पण दोन मोड आहेत, ESP ट्रान्सपोर्ट मोड आणि ESP टनेल मोड. सो ESP ट्रान्सपोर्ट मोड मध्ये काय आहे बघा, तर IP हेडर, TCP हेडर, ओरिजिनल डेटा हे बिफोर अप्लाइंग ESP. मग आता काय केलं जातं, इथे तुम्ही डायग्राम वरून लक्षात येईल तुमच्या, TCP हेडर, ओरिजिनल डेटा, ESP ट्रेलर सगळं एन्क्रिप्ट केलं जातं. ESP हेडर टू ESP ट्रेलर काय केलं जातं, ऑथेंटिकेट केलं जातं. आणि ओरिजिनल IP हेडर हे ॲज इट इज इथं ठेवलं जातं. हे ओरिजिनल IP हेडर म्हणजे हे IP हेडर ॲज इट इज ठेवलं जातं आणि IP हेडर आणि TCP हेडरच्या मध्ये हे ESP हेडर प्लेस केलं जातं आणि पुढचा सगळा डेटा काय केला जातो, इन्क्रिप्ट केला जातो. आणि ऑथेंटिकेशनच्या वेळेस काय केलं जातं, ESP हेडर पासूनचा सगळा डेटा काय केला जातो, ऑथेंटिकेट केला जातो. तर हे कशामध्ये होतं, ESP ट्रान्सपोर्ट मोड मध्ये. आणि जो टनेल मोड आहे, टनेल मोड मध्ये कसं होतं बघा, ओरिजिनल काय आहे, IP हेडर, TCP हेडर, ओरिजिनल डेटा. टनेल हेड टनेल मोड मध्ये काय होतं, आपण मागच्या वेळेस पण बघितलं की पूर्ण IP पॅकेट एन्क्रिप्ट केलं जातं. म्हणून इथं बघा, ओरिजिनल IP हेडर, TCP हेडर, ओरिजिनल डेटा, ESP ट्रेलर, ESP ऑथेंटिकेशन हे सगळं ESP हेडर टू ESP ट्रेलर सगळं काय केलं जातं, एन्क्रिप्ट केलं जातं. आणि हा सगळा पोर्शन काय केला जातो, ऑथेंटिकेट केला जातो. आणि ऑथेंटिक म्हणजे इथं ते फील्ड काय केलं जातं, एंटर केलं जातं आणि इथं नवीन IP हेडरचा ऍड्रेस काय केला जातो, दिला जातो. तर इथं तुम्ही बघू शकता की ESP हेडर आणि ESP ट्रेलर अशा दोन्ही गोष्टी आपण ऍड करतोय. पण ज्यावेळेस आपण ऑथेंटिकेशन हेडर बघितलेले तेव्हा आपण फक्त AH वापरतोय. AH हेडर आहे आणि AH ऑथेंटिकेशन आहे. तिथं AH ट्रेलर नावाचा कन्सेप्ट नाहीये. पण ESP मध्ये ESP हेडर प्लस ESP ट्रेलर प्लस ESP ऑथेंटिकेशन हे सगळं इथं काय केलं जातं, इम्प्लिमेंट केलं जातं. आणि अशा पद्धतीने ESP टनेल मोड काय केला जातो, वर्क केला जातो. मग आता हे सेंडर साईडला सगळं होतं, मग रिसिव्हर साईडला काय केलं जातं, एक्झॅक्ट ऑपोजिट केलं जातं. हा सगळा डेटा काय केला जातात, एक 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 हेडर रिमूव्ह केले जातात आणि डेटा डिक्रिप्ट करून ओरिजिनल डेटा काय केला जातो, गेन केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे ISA KMP हेडर किंवा ISA KMP प्रोटोकॉल किंवा त्यालाच आपण IPsec की मॅनेजमेंट सुद्धा म्हणू शकतो. जसं आपण दोन कोर प्रोटोकॉल बघितले, ऑथेंटिकेशन हेडर AH आणि एनकॅप्सुलेटिंग सिक्युरिटी पेलोड. याच्या व्यतिरिक्त IPsec की मॅनेजमेंट हा सुद्धा ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा पॉइंट आहे की ज्यावेळेस आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे दोन पार्टीज मध्ये त्यावेळेस की ॲग्रीमेंट होणं गरजेचं आहे, की डिस्ट्रीब्युशन होणं गरजेचं आहे. कारण आपण बघितलं होतं ज्यावेळेस SA क्रिएट झाला सिक्युरिटी साठी, ठीक आहे. सो SA स्टँड्स फॉर, मग असे आपण बघितलं होतं, SA स्टँड्स फॉर सिक्युरिटी असोसिएशन. मग हे सिक्युरिटी असोसिएशन करताना आपल्याला 4 सेट लागत होते कीजचे, सेट 1 2 3 4. मग ते ठरवण्यासाठी काहीतरी स्टँडर्ड पाहिजे, तर त्यासाठी हा प्रोटोकॉल डेव्हलप करण्यात आलेला आहे. त्याला ISA KMP प्रोटोकॉल म्हणतात किंवा ओकले प्रोटोकॉल पण म्हणतात. की मॅनेजमेंट साठी हा प्रोटोकॉल वापरला जातो. ह्याच्यामध्ये SA साठीचा प्रोसिजर कशी पाहिजे, SA चे कसे पॅकेट फॉर्मॅट्स पाहिजे, ते कसे क्रिएट करायचे, ते कसे मॉडिफाय करायचे, ते कसे डिलीट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रोटोकॉलच्या अंडर
मेन्शन केलेल्या आहेत. ISA-KMP चे जे मेसेजेस असतात ते TCP आणि UDP ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल थ्रू काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. त्यासाठी पोर्ट नंबर 500 हा रिझर्व्ह करून ठेवलेला असतो. अगदी सुरुवातीला हा जे काही ISA-KMP प्रोटोकॉल आहे तो ओकले प्रोटोकॉल पासून आलेला आहे आणि हा ओकले प्रोटोकॉल हा डिफी-हेल्मन पासून आलेला आहे. जर तुम्ही आठवत असेल डिफी-हेल्मन प्रोटोकॉल, तर डिफी-हेल्मन प्रोटोकॉलचे काही डिसएडव्हांटेजेस होते. म्हणजे त्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन होत नव्हतं, मॅन इन द मिडल अटॅक होत होता, कंजेशन अटॅक्स होत होते. मग हे जे काही डिफी-हेल्मनचे ड्रॉबॅक्स होते ते ओव्हरकम करण्यासाठी ओकले प्रोटोकॉल डेव्हलप करण्यात आला. ह्या ओकले प्रोटोकॉलमध्ये रिप्ले अटॅक्स रिमूव्ह करण्यात आले. त्याच्यानंतर ते डिफीट करण्याचे मेकॅनिझम्स इम्प्लिमेंट करण्यात आले. कंजेशन अटॅक इम्प्रूव्ह करण्याचे मेकॅनिझम्स तिथे इम्प्लिमेंट करण्यात आले. मॅन इन द मिडल अटॅक होणार नाही त्यासाठी ऑथेंटिकेशन मेकॅनिझम ह्या ओकले प्रोटोकॉल मध्ये डेव्हलप करण्यात आले आणि ह्या ओकलेचंच बेस्ट व्हर्जन काय आहे, तर हा ISA-KMP प्रोटोकॉल. हा जो काही ISA-KMP प्रोटोकॉल आहे हा SA साठी प्रोसिजर्स कशा पद्धतीने डिफाईन, जसं मग अशी सांगितलं की इथं एक्सटेंडेड व्हर्जन आहे. सो हा प्रोटोकॉल सुद्धा काय करतो, तर SA कसा एस्टॅब्लिश करायचा, कसा मेंटेन करायचा, कसा डिलीट करायचा, ह्याचे सगळे प्रोसिजर्स आणि फॉर्मॅट ह्या ISA-KMP प्रोटोकॉल मध्ये मेन्शन केलेलं आहे. मग ह्याचा फॉर्मॅट कसा आहे, तर प्रत्येक हेडरचा एक फॉर्मॅट आहे. मग ह्याचा फॉर्मॅट कसा आहे बघा, इनिशिएटर कुकी, रिस्पॉन्डर कुकी, नेक्स्ट पेलोड, मेजर व्हर्जन, मायनर व्हर्जन, एक्सचेंज टाइप, फ्लॅग्स, मेसेज ID अँड लेंथ. मग ह्या इनिशिएटर कुकी मध्ये जी काही एंटिटी इनिशिएट करणार आहे SA एस्टॅब्लिशमेंट तिची इन्फॉर्मेशन, तिची कुकी सेट केली जाते. रिस्पॉन्डर कुकी मध्ये ज्या रिस्पॉन्डरला पाठवायचंय त्याची कुकी तिथं सेट केली जाते. नेक्स्ट पेलोड मध्ये नंतर कुठलं पेलोडचं फील्ड येणार आहे ते मेन्शन केलं जातं. ISA-KMP प्रोटोकॉलचं मेजर व्हर्जन कोणतं वापरलं जातंय ते मेजर व्हर्जन मध्ये प्लेस केलं जातं. मायनर व्हर्जन कोणतं वापरतंय ते मायनर व्हर्जन मध्ये प्लेस केलं जातं. एक्सचेंज टाइप मध्ये इथं ISA-KMP मध्ये 5 वेगवेगळे एक्सचेंज टाइप्स आहेत. बेस एक्सचेंज, आयडेंटिटी प्रोटेक्शन एक्सचेंज, ऑथेंटिकेशन ओनली एक्सचेंज, अग्रेसिव्ह एक्सचेंज, इन्फॉर्मेशन एक्सचेंज. मग ह्यापैकी एखादा टाइप तिथं मेन्शन केला जातो. फ्लॅग म्हणजे काय आहे की एक फ्लॅग सेट केला जातो, स्पेसिफिक सेट ऑफ ऑप्शन्स फॉर ISA-KMP एक्सचेंज, ते फ्लॅग मध्ये मेन्शन केलं जातं. मेसेज ID, मेसेज साठी एखादा युनिक ID तिथं प्लेस केला जातो. लेंथ, टोटल लेंथ पर्टिक्युलर मेसेजची किती आहे ते त्या लेंथ फील्ड मध्ये काय केलं जातं, स्पेसिफाय केलं जातं. सो अशा पद्धतीने हा ISA-KMP प्रोटोकॉल काय केला जातो, इम्प्लिमेंट केला जातो. ISA-KMP प्रोटोकॉल हा की मॅनेजमेंट साठी खूप महत्त्वाचा मानला जातो. इट इज अ की एस्पेक्ट फॉर दिस सिक्युरिटी पर्पज. सो अशा पद्धतीने हा IP सिक्युरिटी कन्सेप्ट ह्या ठिकाणी आपला कंप्लीट झालेला आहे. सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत. थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कम्प्युटरची दुनिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.